नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वन्स अगेन माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आणि आज आपण निघलोय बर्डीला। घरापासून मी ब्लॉग काय शूट नाही केला, कारण की वेदांत मला आज डायरेक्टली पिक केलं। वेदांतने मोबाईल मध्ये चार्जिंग वगैरे पण नव्हती आणि वेदांत म्हणला आपल्याला बर्डीला जायचं दर्शन करायला। बर्डीचं दर्शन वगैरे घेऊ, त्याच्यानंतर पुढे कुठं जायचं अजून फिरायला हे काय अजून ठरलेलं नाही। आमचं जेव्हा मनात येतं तिथं डायरेक्ट सांगत असतो, तर मग ते ब्लॉग मध्ये सांगाल मी तुम्हाला कुठं जायचंय कुठं नाही म्हणून। आणि थोडीशी तब्येत खालीवरती चालू आहे, पण ठीक आहे, थोडंसं ऍडजस्ट करा तुम्ही। आणि मला आहे ना ब्लॉग मध्ये जे काही नोटीस केलं माझ्या जवळच्यांनी, मला प्रत्येकाने एक सांगितलं की यार त्याच्यात आवाज थोडासा मोठा राहू दे आणि फास्ट स्पीडने बोल म्हणे, कारण की स्लोली बोलल्याने ना ब्लॉग तेवढा म्हणजे असं सुंदर नाही वाटत। जसे सुंदर आहेच आपले ब्लॉग, पण अजून सुंदर कसे वाटतील तर स्पीड मध्ये बोलायला चालू कर म्हणे, बरोबर। आता जाऊ आपण बर्डीला। तेच कालचे 3 शिक्के आपल्या सोबत, म्हणजे पहिला मी, दुसरा आमचा वेदांत, तिसरा आहे आमचा ऋषी। आता जाऊ बर्डीला, दर्शन वगैरे करू आणि मग पुढची जर्नी काय जर्नी म्हणजे काय आमच्या जालन्याला लोकलच फिरतोय। आजचा जो ब्लॉग आहे, डेली ब्लॉग आहे, ते तुम्हाला मी थोड्याच वेळात कळवाल। तर चला। काय ढग बिग एकदम भारी दिसायला लागला यार, क्या बात आहे। मस्त शेत बित, हे बर्डीला जायचा रस्ता आहे, मस्त वातावरण झालं होतं बघा, ढग बिग एकदम भारी। आता बर्डीचा टर्न इथून जवळच आलेला आहे। हे थोडंसं बांधकाम झालं ना मध्ये, रस्ता पण झाला म्हणून काही समजायला नाही टर्न कुठे आहे, नाही तर पहिले मस्त झाड वगैरे होते टर्न मध्ये। थोडासा खरबड रस्ता संपल्यानंतर हे मंदिराचा अवतीभोवतीचा रस्ता एकदम जवळचा, हे मंदिराचे तिथं पार्किंग आहे। इथं मस्त गाडी लावू आणि आता दर्शनाला जाऊ। सध्या श्रावण सोमवार वगैरे नाही आहे, तर काहीच गर्दी नाही आहे मंदिरात, आम्हीच होतो फक्त मंदिरात, एक गाडी नाही आहे इथं। आता मंदिराचा हा व्ह्यू तुम्ही बघा, अशा टाईपचं मंदिर आहे। पुढे जायची एंट्री नव्हती, मागच्या गेटने आम्ही आतमध्ये गेलो। आमचा ऋषी, वेदांत, मस्त आम्ही चाललोय। जाता जाता आता एकदा पायरीचं दर्शन घेऊ। हे असं दिसतंय आतमधून मंदिर। ह्या मंदिराची एक बघण्यासारखी जी गोष्ट आहे ना, खाली भुयार मार्ग आहे आणि भुयार मार्गामध्ये आपल्या भोलेची जी, महादेवाची जी पिंड आहे, एक नंबर पिंड आहे बघण्यासारखी, खूप मोठी पिंड आहे। तर आता इथं दर्शन घेऊन आपण पिंडीकडे पण जाऊ। पहिलं वरती दर्शन घेऊ, तुम्ही पण घ्या। मस्त दर्शन झालं। आता चला, आता खाली वेदांत चालतोय पुढं। आता भुयारात जायचं आपल्याला खाली। मस्त अंधार आहे तिथं, पण आता लाईट वगैरे लावलेले तर छान जाता येते। अंधारात तर तुम्हाला दिसतच असेल आता। आणि पुढे गेल्यानंतर ही बघा आपल्या भोलेची पिंड। हर हर महादेव, जय भोले जय भोले जय भोले। चला आता मी दर्शन करतो, ऋषीला कॅमेरा देतो सांभाळायला मोबाईल। गेलो, मस्त पिंडीच्या जवळ दर्शन घेताच असं शांत वाटलं, प्रसन्न असं फील झालं मला। काकूंनी एकदम मस्त पिंडेवरती बेल वाहिलेला होता, त्या थंडगार खाली असं चिल्ड वातावरण होतं एकदम। भोलेचा आशीर्वाद घेतला। तुम्ही पण भोलेचा आशीर्वाद घ्या, भोलेचं दर्शन घ्या। आणि आता चला वरती निघूयात, वापस भुयारामधून वरती। खूप असा अंधार आहे तिथं, पण कुठं मोठं लाईट लावलेलं आहे तर दिसतंय। चला आता वरती। ह्या आता भुयारामधून बाहेर निघतोयच मी, मस्त बाहेर निघलोय। आता आपण जे दर्शन घेतलं ते, आणि एक थोडासा असा व्ह्यू तुम्हाला मंदिराचा मी दाखवतो। दर्शन वगैरे झालं, आता तिथून निघतोय बर्डीवरून। आणि गाडी आता मी चालवतोय। वेदांतला झोप येऊ लागली, रात्री 3 वाजता जवळपास तो झोपला। आणि आता गप्पा टप्पा आमच्या चालू झाल्या, कारण की आज तो निघणार आहे, पुण्याला जाणार आहे। वेदांत, ऋषी दोघं पुण्याला जाणार आहे, तर थोडंफार आम्ही गप्पा वगैरे मारतोय। आणि अशा गप्पा होत्या की याची मारली त्याची मारली, हे झालं ते झालं, लफडे लोचे,
धिंगा मस्ती चालू होती. तर मी तुम्हाला ते आवाज इथं असं टाकू नाही शकत. काय 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 गप्पा होत्या म्हणून, ऐकण्यासारख्या गप्पा नाही येते तुमच्या. छान मस्त गप्पा मारल्या. फक्त याच्यात PS बी कमी वाटू लागली मला, अजून 2-3 जणांची कमी वाटू लागली. तर आता मध्येच आम्हाला ज्ञानेश्वरचा पण फोन आला. आता त्याला भेटायला जायचंय. मस्त मोतीबागला त्याने भेटायला बोलवलेलं आहे. मोतीबागला जाऊ, थोडंफार काहीतरी नाश्ता बिष्टा करू. आता गाडीतल्या गप्पा टप्पा आता तर तुम्हाला सांगितलं मी, तर ते नाही सांगू शकत. पण आता मोतीबागच्या थोडंफार काही क्लिप वगैरे टाकता आले तर टाकतो. तर चला भेटूयात आता मोतीबागच्या जवळ आपण. तोपर्यंत बघा मस्त रस्त्याचा असा व्ह्यू, गाडी पळवतोय थोडीशी. तर चला डायरेक्टली आता तिथं. त्यांना पाहणारे लय सांग काय गरीब लोकांना मी असं भेटले होते मला, यांची मदत केली वगैरे वगैरे. सूरज भाऊ न केली गरीब लोकांची मदत, आणि त्याच्यात सगळ्यात मोठा गरीब कानात बाळ्या घालून एक मोठा गरीब आहे इथं. ती मागची MIDC. भाऊ अन्नदान केल्याबद्दल धन्यवाद. हो म्हण ना. हो का. नाश्ता करून मस्त घरी जाऊन 1-2 तास झोप घेतली. आणि आता मला कॉल आला कुरिअरवाल्याचा. कुरिअर ऑफिसला जाऊन कुरिअर घेऊ आणि त्याच्यानंतर वेदांतला त्यांना सोडायचंय. तर लास्ट म्हणजे जालन्यातली एक चहा घेऊ. त्याच्यानंतर तर मलाच जावं लागतं काय की पुण्याला चहा घ्यायला. तर आता जाऊ कुरिअर ऑफिसला, बघू आपलं कुरिअर कसं आहे काय. त्याच्यानंतर मला पेट्रोल पण टाकायचं आहे गाडीमध्ये, आपल्या बुलेटमध्ये. तर चला. हे आलं कुरिअर ऑफिस. भरपूर असं आतमध्ये मातोश्रीच्या पलीकडे पण. या पोरगा मला सारखं फोन लावत होता, या कुरिअर घ्यायला या घ्यायला. चला घेतलं कुरिअर. आता टाकूयात पेट्रोल. आपल्या फोननीच GoPro सारखा व्ह्यू, मोटो ब्लॉगिंग सारखा काढायचा प्रयत्न केला मी. आता इथं मस्त पेट्रोल वगैरे भरू आणि जाऊ वेदांतकडे. वेदांतचे पण आता फोन आले, चहा वगैरे घेऊ. चला लवकर जायचंय. मस्त व्हिडिओ ऑन केला पेट्रोल टाकण्याचा, पण काका मध्ये आले. चला पेट्रोल भरून घरी कुरिअर ठेवलं आणि वेदांतकडे लवकर जायच्या गडबडीत होतो मी. तर मध्ये ट्रेन गेट आडवं ठेवलेलं होतं, काही ट्रेनमुळे आता जाता नाही आलं. पण बरं झालं लवकर आली. 10 मिनिटाच्या आतच आली ट्रेन. बघा झुक आगीन गाडी. आणि मस्त असा व्ह्यू पण इथं दिसत होता. हे चिंचाच्या झाडाजवळचं जे गेट आहे ना, जुन्या जालन्यातल्या प्रत्येक जणाला माहित असेल. आणि चला आता वेदांत जवळ आलो आपण, बोलू त्याच्यासोबत गप्पा. आपले कंटेन चला घ्या तुम्ही विचार. तू बी टाटा कर. करतो मी आवाज टाकणार टाटा कर.